परमेश्वराचं रूप कोणी बघितलं असेल असं फार कमी आहे. परमेश्वर हा अव्यक्त आहे आणि या अव्यक्त परमेश्वराला अनुभवणं कठीण असतं. संतांनी त्याला अनुभवलेलं आहे निराकार रूपी, परंतु सर्वसामान्य परमेश्वराचं हे रूप सृष्टीच्याच रूपाने पाहू शकतात. आणि मग सूर्योदय कोण करतो, पक्षी कोण बनतो, पाणी भरून सरितेचं पाणी भरून कोण वाहतो, आणि या संपूर्ण विश्वामध्ये चैतन्य भरणारा कोण आहे, असा प्रश्न जेव्हा सर्वसामान्याला पडतो तेव्हा आशाताईंचं एक गीत आठवतं. कौन गाता है तटों से, कौन गाता है लहर से, कौन आया है जगाने आज मुझको प्राण स्वर से. फार सुंदर असं गीत आहे. परमेश्वराला भारतीयांनी कणाकणात बघितलेलं आहे. आत्ताच एक फार मोठे शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिन्स यांनी एक स्टेटमेंट केलं होतं 1-2 वर्षापूर्वी. भारतीयांची ही कल्पना आहे की परमेश्वर स्वर्गात आहे आणि आपल्या हृदयात सुद्धा आहे. स्वर्गात नसेल तर आपल्या हृदयात आहे. स्टीफन हॉकिन्स यांनी एक स्टेटमेंट केलं की मी संपूर्ण अंतराळात शोध घेतला, सगळीकडे जाऊन सगळ्या आकाशगंगा सगळं बघितलं, परंतु मला कुठेही परमेश्वराचं अस्तित्व दिसलेलं नाही. कुठेही आकाशात परमेश्वर नाही आहे. शास्त्रज्ञ म्हणून त्यांचा हा शोध अगदी बरोबर आहे, परंतु त्यांनी जर भारतीय मनाचा ठाव जर घेतला तर मला वाटतं प्रत्येक भारतीयाच्या मनात, प्रत्येक भारतीयाच्या हृदयात त्यांना परमेश्वर मिळेल. त्यासाठी पहिले भारतीय होणं आवश्यक आहे. भारत म्हणजे प्रकाशात जे रथ होतात. भा म्हणजे प्रकाश, रथ म्हणजे एकरूप होणे. प्रकाशात ज्ञानात एकरूप होणाऱ्या योग्यांची भूमी ही भारत भूमी. आणि म्हणून इथे प्रत्येकाने कणाकणात प्रत्येकाच्या हृदयात परमेश्वर बघितलेला आहे. आणि हा परमेश्वर जेव्हा सृष्टी रूपाने आपल्याला आवडतो तेव्हा त्याचं वर्णन आशा पांडेंनी फार सुंदर केलेलं आहे. आपल्यापुढे कनका गडकरी हे गीत प्रस्तुत करते आहे.
रे मधानी धाम रे मनी धाम रे मधानी सानी धामनी धाम रे रे म परे सा. फूल खिलते हंस रहे हैं, हंसते हंसते झड़ रहे हैं. फूल खिलते हंस रहे हैं, हंसते हंसते झड़ रहे हैं. जीत ली मुस्कान किसने, जीत ली मुस्कान किसने. फूल की अपने अधर से कौन आया है जगाने. आज मुझको प्राण स्वर से कौन गाता है तटों से. रात जा मधुरात आई, रात जाकर रात लाई. रात जा मधुरात आई, रात जाकर रात लाई. कौन मेरा साथ देता, कौन मेरा साथ देता. जन्म के पहले प्रहर से कौन आया है जगाने. आज मुझको प्राण स्वर से कौन गाता है तटों से. कौन गाता है लहर से, कौन आया है जगाने. आज मुझको प्राण स्वर से कौन गाता है तटों से. यानंतरचं जे गीत आहे त्याला 20 वर्ष आधी मी चाल दिलेली होती. सुभाषिणी कुकडे यांनी लिहिलेलं हे गीत आहे. अतिशय सुंदर आहे. त्यांनी त्यावेळेस गीतं नुकतेच लिहायला सुरुवात केली होती आणि लिहिलं की ते आम्हाला येऊन दाखवायच्या. मला ती आवडायची आणि नंतर मी त्याला चाल लावायचो. प्रियतमाची वाट पाहताना जी आतुरता असते ती आतुरता याच्यामध्ये त्यांनी व्यक्त केलेली आहे. प्रियतमाची वाट पाहताना एक एक क्षण एका युगासारखा वाटत असतो आणि म्हणून त्या म्हणतात, आज ये तू आज ये, युगक्षणांचे संपवून आज ये तू आज ये. आणि मग प्रियतम येतो आहे कळल्यानंतर मग त्याची काय अवस्था असते प्रेमीची, त्याचंही ते वर्णन करतात आणि म्हणतात, जाई कळ्या फुलांनी बहरून आज आली, जाई कळ्या फुलांनी बहरून आज आली, येणार तू म्हणूनी घाई तिलाच झाली. अतिशय सुंदर असं लिहिलं आहे. आणि मी त्यांना विचारलं, त्या माझ्या आईसारख्या आहे, काकू हे एवढं असं सुंदर प्रेमगीत कसं सुचलं तुम्हाला. त्यांनी सांगितलं, मला मुलगा म्हणतात पण मला हरकरे साहेब म्हणतात. हरकरे साहेब तुम्हाला काय सांगू, अहो प्रत्येक प्रेम तसंच नसतं. या ज्या ओळी आहे माझ्या मुलीसाठी लिहिले आहे. आणि प्रसंग असा होता की त्यांची मुलगी लग्न होऊन सासरी गेली होती आणि पहिल्यांदा ती पुन्हा माहेरी येणार होती. लग्न होऊन गेलेली मुलगी जेव्हा पहिल्यांदा माहेरी येत असते तेव्हा आईचा ऊर भरून आलेला असतो आणि अतिशय कुतूहल केव्हा एकदा मुलीला बघते असं तिला लागलं असतं. आणि या भावनेंनी लिहिलेल्या ज्या ओळी आहेत
कुकडे काकूंनी. मला अतिशय आवडलं हे गाणं. तेच त्यांचं गाणं आज ये तू आज ये आपल्या पुढे प्रस्तुत करतो आहे. आज ये तू आज ये आज ये तू आज ये युगक्षणांचे संपवून युगक्षणांचे संपवून आज ये तू आज ये आज ये तू आज ये आज